मित्रांनो नमस्कार। सध्या बांधकाम कामगारांना त्यांची नवीन नोंदणी करायची असेल तर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तालुका सुविधा केंद्रामध्ये नवीन नोंदणी करता येते, किंवा जर तुमची रिन्यूअल असेल, तुम्हाला जर नूतनीकरण करायचं असेल तर नवीन नोंदणी आणि नूतनीकरण ह्या दोन्ही गोष्टी आता या सुविधा केंद्रामध्ये करता येणार आहे। परंतु या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे। अशावेळी आता बांधकाम कार्यालयातील जे अधिकारी आहेत त्यांना एका दिवसात 150 अर्ज हाताळण्याच्या अशा महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या असल्याने बांधकाम कार्यालयासमोर जी होणारी गर्दी आहे तर आता ही गर्दी यामुळे कमी होऊ शकते। मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत असतो। जे बांधकाम कामगार आहेत ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याने साहजिकच बांधकाम कामगार कार्यालयासमोर ही गर्दी होताना दिसत आहे। या गर्दीचा निपटारा आता अधिक गतीने होणार असल्याने बांधकाम कामगाराची नोंदणी किंवा नूतनीकरण लवकरात लवकर होणार आहे। महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठूनही करता येते, तथापि त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणी, फोटो आणि बायोमेट्रिक करता प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी त्यांच्या सोयीच्या जवळ असलेल्या त्यांच्या सोयीच्या तारखेला जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी ही तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी करता येते। आता यासाठी राज्यात 366 तालुका सुविधा केंद्रे निर्माण करण्यात आलेली आहेत। ही सुविधा राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना आज सुरू करण्यात आल्याची माहिती बांधकाम मंत्री जे आहेत आकाश फुंडकर साहेब यांनी दिलेली आहे। बांधकाम कामगाराच्या नोंदणी, नूतनीकरण आणि लाभ वाटपाकरिता एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकी प्रणाली, ज्याला इंग्लिशमध्ये IWBMS असा शॉर्टकटमध्ये म्हटले जातं, तर ही ऑनलाईन सिस्टीम निर्माण करण्यात आलेली आहे। जिल्हा स्तरावर जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रामध्ये यापूर्वी हे काम होत होते। 366 तालुका सुविधा केंद्रे निर्माण केली असून प्रत्येक तालुका सुविधा केंद्रावर प्रतिदिन 150 अर्ज हाताळण्यात येणार आहेत। म्हणजेच काय तर गर्दी या ठिकाणी कमी होऊ शकते। राज्यात 8 नोव्हेंबर 2024 पासून ही सुविधा केंद्रे जी आहेत ती कार्यान्वित करण्यात आलेली असून आजपर्यंत एकूण 5,12,581 जे अर्ज आहेत ते ऑनलाईन पद्धतीने हाताळण्यात आलेले आहेत। सध्या अर्ज तालुका सुविधा केंद्रावरून भरले जात आहेत। यामध्ये कामगाराची काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, तर कामगारांचा वेळ व रोजगाराचे नुकसान देखील होत असल्याच्या बाबी शासनाच्या निदर्शनात आल्या आहेत। कामगाराच्या वेळेचे व रोजंदारीचे नुकसान न होता निश्चित वेळेत त्यांचे अर्ज भरले जाणे आवश्यक असून विविध लोकप्रतिनिधी, कामगार संघटना यांनी विनंती केली आणि या विनंतीनुसार यामध्ये अधिकची सुलभता, सुसूत्रता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सुधारित सूचना ज्या आहेत त्या जे बांधकाम कामगार मंत्री आहेत त्यांनी दिल्या आहेत। यापुढे आता लाभ वाटप अर्जाकरिता जिल्हा सुविधा केंद्राचे उशिराची तारीख मिळाली असल्यास ती तारीख रद्द करून त्या कामगारांना तालुका स्तरावर नजीकची तारीख उपलब्ध करून देण्यात येईल। त्याचबरोबरीने जिल्हा मुख्यालय असलेल्या तालुक्याकरिता अतिरिक्त तालुका इमारत सुविधा केंद्र म्हणून कार्यान्वित करण्यात येणार आहेत। जिल्हा सुविधा केंद्रामधील 5 पैकी 3 कर्मचारी हे जे आहेत ते एंट्री ऑपरेटर म्हणून काम करणार आहेत। जे उर्वरित जे 2 असणार आहेत तर ते डाटा ऑपरेटर म्हणून बांधकाम कामगारांना त्यांच्या तपशिलाचे बदलाचे काम करतील। बऱ्याचदा होते काय की अर्जाची नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण केल्यानंतरही अनेकदा अर्जासंदर्भात काय झालं हे काहीच कळत नाही। आपला अर्ज मंजूर झाला आहे किंवा नामंजूर आहे, परंतु आता बांधकाम कामगाराचे सर्व प्रलंबित जे अर्ज आहेत ते दिनांक 31 मार्च 2025 पूर्वी निकाली काढण्याच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे पेंडिंग अर्ज देखील आता लवकरात लवकर निकाली निघणार आहेत। धन्यवाद।